लवकरात लवकर मैदानात जायचंय, वेळेचा सदुपयोग करायचा आहे। या मॅच आपण समालोचन कक्षातून पुनश्च एकदा जोडले जाणार आहोत। अजय सर आणि चितच अक्षय सर दोघेही समालोचकांना मैं विनंती करेल कि पुढील सूत्र तुम्हें हाताळायचं आहे। थैंक यू सो मच शुभम माहिरे सर। शाम के सत्र में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है महामानव चषक 2025 में। आज पहला दिन टूर्नामेंट का और आज का अंतिम मैच अब आपके सामने आ रहा है। एक तरफ टीम श्रावणी राजू डेयरी तो दूसरी तरफ गावदेवी गावठान। टॉस को जीता है गावदेवी गावठान ने, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। दोनों टीमों ने बढ़िया क्रिकेट पेश किया है आज। गावदेवी गावठान टीम पहले मैच में विजेता रही थी लेकिन दूसरे मैच में परास्त हुई। दूसरी तरफ श्रावणी राजू डेयरी जिनकी शुरुआत उतनी खराब तो नहीं थी, हालांकि पहला मैच जीत नहीं पाए ये बात अलग है, लेकिन खेल तो बढ़िया किया। दूसरे मैच में बाउंस बैक किया और आज के दिन का सबसे बड़ा टोटल भी पिछले मैच में उन्होंने बनाया था 125 रन्स। एक बार फिर से बल्लेबाजी पहले करने का मौका उनको दिया गया है और ये मैच भी 5-5 ओवर का है। 5 ओवर में 125 बनाए गए थे। कमाल की अद्भुत बल्लेबाजी पिछले मैच में रही थी। इस मैच में भी कहीं ना कहीं कप्तान यही उम्मीद कर रहे होंगे कि एक अच्छा खासा स्कोर उनके बल्लेबाज बनाए। पहला ओवर लेकर गेंदबाज शुभम डाकी तैयार होते हुए, सलामी बल्लेबाजों के तौर पर बायत के बल्लेबाज सौरभ बिराजदार पहली गेंद का सामना करने के लिए तैयार। पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर जाने दिया उसको विकेट कीपर के पास, क्योंकि दिशाहीन है। वाइड के साथ शुरुआत करते हुए शुभम डाकी। प्रदीप गायकवाड़ नॉन स्ट्राइकर से इन पर इनफॉर्म बल्लेबाज है। जबरदस्त धुआंधार बल्लेबाजी उनकी भी रही है। पिछले मैच में अमित नाइक का बल्ला भी बोला, तो बल्लेबाजी काफी सक्षम है और आज बल्लेबाजों का दिन रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। मालेगांव में आसमान तो बिल्कुल साफ सुथरा रहा आज, लेकिन छक्कों की मूसलाधार बारिश हुई है कॉलेज ग्राउंड पर। शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है, दवा में मौका वहां पर शॉर्ट फाइन लेग पर एक हाथ से कैच लपकने की कोशिश, लेकिन कैच नहीं कर पाए फील्डर और बाल बाल बच गए सौरभ बिराजदार। सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए सौरभ, बढ़िया शॉर्ट पिच गेंद थी ये, कंधे का अच्छा जोर लगाते हुए गेंदबाज शॉर्ट फाइन लेग के ऊपर से निकालने का प्रयास था। चेक किया जाएगा वहां पर बैटिंग साइड का रिव्यू। बैटिंग साइड का रिव्यू है या नहीं? जी नहीं, शायद पहले अंपायर को लगा कि बल्लेबाज रिव्यू ले रहे हैं, वो हाइट शायद वो चेक करने के बारे में सोच रहे थे, लेकिन आखिरकार रिव्यू नहीं लिया गया है। लेकिन बड़ी ही सनसनीखेज शुरुआत है इस मैच की। 0 पर कैच ड्रॉप हुआ है सौरभ बिराजदार का और यह काफ़ी महंगा पड़ सकता है। वैसे भी यहाँ पर बल्लेबाजों को आउट करने के मौके बड़े कम मिल रहे हैं और यदि कठिन अवसर भी है तो उसको भुनाना ज़रूरी हो जाता है, लेकिन अवसर को भुना नहीं पाए फील्डर। फुल टॉस है इस बार, स्लॉट में ही फुल टॉस गेंद, उसका पूरा फायदा उठाते हुए और भेज दिया मैदान के बाहर। 6 रन। खराब गेंद थी ये, लूज डिलीवरी, डीआरएस की मांग। बैटिंग साइड का रिव्यू है बीमर के लिए। अभी फुल टॉस तो थी, लेकिन वो कितनी ऊंची फुल टॉस थी ये टीवी अंपायर देखेंगे और फिर कंफर्मेशन आएगा कि ये नो बॉल है या फिर फेयर डिलीवरी है। लेकिन 6 के साथ प्रदीप गायकवाड़ ने किया है आगाज अपने पारी का। पहले मैच में 75 रनों की धुआंधार पारी खेली थी प्रदीप ने और दूसरे मैच में भी तूफानी अंदाज में बैटिंग की थी। उन्होंने 40+ की पारी खेली थी। ऑलरेडी 100 से अधिक रन्स बना चुके हैं पहले 2 मैचेस में प्रदीप गायकवाड़। जबरदस्त टच में है आज। हालांकि यहाँ पर आने से पहले कहीं ना कहीं उनके बारे में चर्चा हो रही थी कि उतनी बेहतरीन बल्लेबाजी नहीं हो पा रही है। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू लॉस्ट। 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। यदि किसी ओवर में छक्का ना लगे तो फिर ताज्जुब होता है यहाँ पर। कुछ इस तरह का ये मैदान है।
गेंदबाजों के लिए बहुत ही कठिन काम रहा है पूरे दिन भर। डाकी की गेंद इस बार आड़े बैट से प्रहार किया है, मिड विकेट बाउंड्री के बाहर, एक और छक्का खींच के मारा था प्रदीप के बल्ले से, लगातार दूसरा सिक्सर। जाने धोखा दिला बाभी मला, पाय त्याचेच धरताना। क्योंकि हवा के विरुद्ध गेंदबाजी करनी पड़ती है। गेंदबाज जो सोचता है उस गति से गेंद बल्लेबाज तक कई बार पहुंचती नहीं है, हवा का अवरोध मिलता है और उसी का भरपूर फायदा उठाते हुए आज दिन भर बल्लेबाजों को हमने देखा है। स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। शुभम डाकी एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार बैकवर्ड ऑफ द स्क्वायर उछाल दिया है, ऑन साइड में एक और लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी सिक्सर, लगातार तीसरा। अरे जाग ये रक्तामधला महामानव चषक 2025 और आज का खेल देखने के बाद तो ऐसा लगता है कि मानो बल्लेबाजी करना दुनिया का सबसे आसान काम हो। कुछ इस अंदाज में बल्लेबाजों ने बैटिंग की है, बहुत ही सहजता के साथ, काफी कुशलता के साथ और निपुणता के साथ बड़े बड़े छक्के जड़े हैं। 3 लगातार छक्के निकलते हुए प्रदीप के बल्ले से सिक्सर किंग बने हुए हैं आज। टीम का स्कोर 20 रन बिना किसी नुकसान के। खराब गेंद थी, लेग स्टंप की दिशा में भटक गए थे शुभम डाकी दबाव में नजर आते हुए, और ज्यादा कुछ करने का प्रयास नहीं किया बैट्समैन ने, ऐसे लगा कि थोड़ी दिशा ही दिखाई है। लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर गेंद को डिपॉजिट किया। गेंदबाज को समझ में नहीं आ रहा है कि अब कहां पर गेंद की जाए, लेकिन वो सटीकता देखने को नहीं मिली है जिसके लिए शुभम जाने जाते हैं। एंगल चेंज किया है, राउंड द विकेट से शॉर्ट पिच गेंद, पुल, पावरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल एंड सक्सेसफुल। 6 रन और। उधळण झाली। नटली हो धरती ही, नटले हे आकाश, नटले हे आकाश, भीमकिरणाचा पडला प्रकाश। Pradeep Gaikwad, what a player he is, and what Raju Deri. After first over, it's 32 without loss, and this is absolute carnage. धज्जियां उधेड़ कर रख दी है गेंदों की प्रदीप ने। इस ओवर को जल्द से जल्द भुलाने की कोशिश करनी होगी गेंदबाज को। शुभम अच्छे गेंदबाज है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन आज शुभम ही क्यों, हमने कई सारे गेंदबाजों को काफी सारे रन्स खर्च करते हुए देखा है। शामत आ गई है आज गेंदबाजों की, और जैसा कि अक्षय सर ने सुबह जिक्र भी किया था कि यह मैदान कुछ ऐसा है, यहाँ पर इससे पहले भी जो टूर्नामेंट्स हुए हैं उसमें भी काफ़ी सारे रन्स बने हैं, हाई स्कोरिंग ग्राउंड है।
विकेट काफी फ्लैट बनाया गया है और पहला ही दिन है जिस वजह से बल्लेबाजों को और यहाँ पर सहायता मिल रही है स्ट्रोक्स खेलने के लिए। सचिन आए हैं, पहली गेंद ओ सीधे फील्डर के पास, बेहतरीन कैच। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात था, नीचे रखने की कोशिश, गति में जो बदलाव था उसको समझ नहीं पाए थे और थोड़ा जल्दी खेल बैठे। आउट होकर पेविलियन में लौटते हुए सौरभ बिराजदार। लय खतरनाक आहे रे या जय गुमाल्याचा पॅटर्न, लय खतरनाक आहे रे या अंपायर अपना निर्णय बदलते हुए कंफर्मेशन आता हुआ फिर से कि ये 6 रन है। जी हाँ, गेंद बाउंड्री लाइन के ठीक उस पार जाकर गिरी थी। देखिए कितना सुंदर टेलीकास्ट है 70 स्पोर्ट्स द्वारा, कई सारे ऑनलाइन जबरदस्त स्ट्रोक। अंतिम गेंद पर कहीं ना कहीं गलती कर बैठे। ओवर अच्छा घट रहा था सचिन का, लेकिन ये
लेन डिलीवरी ऊपरी किनारा और गेंद पीछे जा रही है, बढ़िया स्टॉप। निश्चित रूप से वहां पर कुछ रन्स बचाए हैं फील्डर ने, 3 रन बचाए गए हैं क्योंकि गेंद बहुत तेज ट्रेवल कर रही थी, लेकिन अच्छा एंटीसिपेशन, सही पूर्वानुमान के साथ शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी गेंद पर पहुंचे थे और गेंद को पीछे जाने नहीं दिया। 1 रन प्राप्त करते हुए बल्लेबाज सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47। 37 पर बैटिंग करते हुए प्रदीप, अर्धशतक बनाने का मौका एक बार फिर से उनके पास। पहले मैच में 75 रनों की पारी खेली थी। 8 पर इस समय अमित नाइक सामना करते हुए। अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर की सहमति नहीं और वाइड का इशारा। कभी कभी गेम्समैनशिप भी होती है, अंपायर का थोड़ा ध्यान भटकाने की भी कोशिश होती है, हालांकि रिव्यू लिया गया है। अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है। डीआरएस की मांग की गई है गांवदेवी गावठान टीम द्वारा। रायगढ़ के उरण पनवेल परिसर के जो खिलाड़ी है, खासतौर पर ज्यादातर यंगस्टर्स देखने को मिलते हैं। गांवदेवी गावठान टीम की ये खासियत रही है कि उनके जो वहाँ के ग्रामीण के स्टार्स है, उन खिलाड़ियों को मौका लगातार देती आ रही है ये टीम। पहला ओवर काफी महंगा रहा था, दूसरे ओवर में जरूर अच्छी गेंदबाजी रही, लेकिन आखिरकार वो भी थोड़ा सा खर्चीला रहा। निर्णय आता हुआ इट्स अ वाइड बॉल, तो सही फैसला था ऑन फील्ड अंपायर का, यानी कि रिव्यू गवा दिया है फील्डिंग साइड ने। स्कोर अब 48 रन, एक खिलाड़ी आउट। ये देखिए चिराग अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहले ही मन बनाकर तैयार थे कि स्लॉक स्वीप करना है, और अमित ये शॉट काफी अच्छा खेलते भी है। पिछले मैच में भी आपने देखा कि उन्होंने स्लॉक स्वीप करते हुए स्क्वायर लेग की दिशा में काफी बेहतरीन शॉट्स खेले थे। कभी कभी थोड़ा सा जल्दबाजी कर जाते हैं और चतुर गेंदबाज ऐसे मौकों को भाप लेता है, बैट्समैन को भापते हुए गेंद करते हुए चिराग। 3 गेंदों में सिर्फ 3 ही रन खर्च किए हैं। इस बार स्लॉट में डाला है, तान दिया है आसमान में, दूर गगन की छाव में, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। तो कहां पर बख्शने वाले हैं, सही चुनाव था स्ट्रोक का, सीधे बल्ले से लॉफ्टेड ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन को काफी आसानी के साथ क्लियर किया है और इस सिक्सर के साथ ही 50 का आंकड़ा पार कर दिया है श्रावणी राजू डेयरी टीम ने। कुल रन संख्या 54, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी पारी में हम देखें तो कुल मिलाकर 14 गेंदें शेष है, 16 गेंदों में 54 बने हैं और 14 गेंदों का खेल शेष है। पर लगता है कि इस मैच में भी वो 100 का जो आंकड़ा है वो कहीं ना कहीं छुआ जा सकता है। वापसी करनी होगी गेंदबाजों को। 6 अच्छी गेंदें जब आप करते हो तब आपका एक अच्छा ओवर बनता है। आप 4-5 अच्छी गेंदें करते हो लेकिन 1-2 खराब गेंदें डाल देते हो तो वहां पर भी कहीं ना कहीं आपकी टीम का नुकसान होता है। और बहुत से गेंदबाजों को हमने देखा है आज अच्छी गेंदें डाली है उन्होंने, लेकिन 2-3 खराब गेंदें ओवर में, जिसके चलते काफ़ी खर्चीले साबित हुए हैं। पिछला ओवर भी कुछ उस तरीके का था, 2 कमज़ोर गेंदें पड़ी और 2 छक्के लगे। फिर से लॉफ्टेड शॉट खेला है सामने, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, तीर की तरह सीधा स्ट्रोक, 4 रन। ये गेंद इतनी खराब तो नहीं थी, थोड़ा दूर भी रखा था और लेंथ में भी हल्का सा बदलाव था, लेकिन अमित नाइक का क्लास काफी ऊपर का क्लास है। एक और लॉफ्टेड शॉट, इस बार वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से उछाल दिया है, फिर से 6 रन। के बैठे अब
अच्छी थी, लेकिन अंतिम 3 गेंदों पर 3 बड़े शॉट्स, कुल मिलाकर 16 रन आखिरी के 3 गेंदों में खर्च किए चिराग ने। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 64 रन, 1 विकेट के नुकसान पर। टॉस गावदेवी गावठान ने जीता था इस मैच का और उन्होंने चेज करने का निर्णय लिया है, लेकिन यदि स्कोर 100 के ऊपर चला जाता है तो फिर कहीं ना कहीं कैप्टन नाखुश रहेंगे मेरे ख्याल से। वैसे भी अभी तक जो खेल हुआ है उसको देखते हुए थोड़े नाराज ही रहेंगे कि उनके गेंदबाज उतनी बेहतर ढंग से कर नहीं पाए हैं। 64 रन, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति पर श्रावणी राजू डेरी, जिसमें 37 पर बैटिंग करते हुए मात्र 8 गेंदों का सामना किया है प्रदीप गायकवाड़, और उनके साथ अमित नाइक 8 गेंदों में 24 पर पहुंच चुके हैं। ड्रिंक्स ब्रेक इस समय मैदान में। टूर्नामेंट है ये महामानव चषक, महामानव फाउंडेशन मालेगांव की ये देन है, उनकी ये पेशकश है। फ्री एंट्री टूर्नामेंट है, 16 ऑल इंडिया ओपन की टीमें खेल रही है और विजेता के लिए 2 लाख रुपए की इनामी राशि है। दर्शकों के लिए भी इनाम है, आपके लिए लकी ड्रॉ रखा गया है। स्पोर्ट्स साइकिल्स 2 भाग्यशाली विजेताओं को मिलेंगे। रत्नदीप आए हैं आक्रमण पर, सीधी गेंद थी, ड्राइव किया सीधे बल्ले से, लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात, 1 रन मिलेगा। तो टूर्नामेंट के बारे में मैं चर्चा कर रहा था कि काफी आकर्षक टूर्नामेंट है, शानदार जानदार आयोजन नियोजन इस टूर्नामेंट का, और काफी डिसिप्लिन ये टूर्नामेंट है महामानव ट्रॉफी 2025। आकर्षक इनामों के साथ ये टूर्नामेंट अब तक लाया गया है। गति थोड़ी सी कम थी, थोड़ा सा क्रॉस बैटेड शॉट था, संभवतः मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन थोड़ी सामने गई। फिर से सिंगल स्ट्राइक एक बार फिर से अब प्रदीप गायकवाड़ के पास। 38 पर बैटिंग करते हुए प्रदीप प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए यहां पर इलेक्ट्रिक बाइक रखा गया है, इलेक्ट्रिक स्कूटी है। बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन के लिए स्पोर्ट्स साइकिल्स। ऊपर लगे बल्ले के, लेकिन फील्डर कोई नहीं है गेंद के नीचे, काफी देर गेंद हवा में। स्क्वायर लेग के फील्डर इससे पहले पहुंचते गेंद पर, 1 रन पूरा करते हुए प्रदीप गायकवाड़। एक और ओवर जिसमें पहली 3 गेंदें अच्छी रही है गेंदबाज के लिए। अभी देखना है कि इस ओवर का समापन किस तरह से कर पाते हैं रत्नदीप। पिछले ओवर में भी यही कुछ हमने देखा था कि पहली 3 गेंदों पर ज्यादा रन्स नहीं आए थे, 3 ही रन खर्च किए थे चिराग ने, लेकिन अंतिम 3 गेंदों पर उन्होंने 16 रन खर्च किए और अमित नाइक ने आक्रमण किया था उनके ऊपर। स्ट्राइक इस समय अमित के पास। ओवर पिच है, लॉफ्ट कर दिया है सामने, तीर की तरह सीधा स्ट्रोक, 6 रन मिलेंगे। स्कोर उछलता हुआ 73। भी खोल देते हैं सुपर स्ट्राइकर अमित नाइक। 31 पर पहुंच चुके हैं, टीम का स्कोर 73। इस बार शॉर्ट पिच गेंद, इंतजार ही कर रहे थे शॉर्ट पिच बॉल का, पुल कर दिया है और गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया है, बहुत दूर, 6 रन। पुल शॉट।
जबरदस्त पारी खेलने के बाद अमित लौट चुके हैं पेविलियन में। स्कोर इस समय 79, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए आज के इस अंतिम मुकाबले में श्रावणी राजू डेरी। नए बल्लेबाज राजू पाटे। रत्नदीप का ओवर समाप्त हो चुका है। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर 79, 15 रन देकर 1 विकेट रत्नदीप के खाते में। हालांकि जिस गेंद पर विकेट प्राप्त किया वो भी शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन डायरेक्शन अच्छा था, काफी ऑफ स्टंप के बाहर रखा था और उछाल अच्छा प्राप्त किया था उस शॉर्ट पिच गेंद में, जिस वजह से अमित कहीं ना कहीं मिडल नहीं कर पाए, थोड़ी टॉप ऑफ द बैट लगी थी। ओवर की शुरुआत, अंतिम ओवर पुल कर दिया है लेकिन गैप में नहीं खेल पाए। अच्छा क्षेत्ररक्षण, डीप में 1 ही रन मिलेगा। आखिरी ओवर की बागडोर शुभम संभालते हुए, 2 शुभम है गावदेवी गावठान के पास। पहले ओवर में भी हमने शुभम को देखा था, लेफ्ट आर्मर, लेकिन इस मैच में थोड़ा सा निराश किया उन्होंने, 32 रन खर्च किए। शुभम शुभ शुरुआत नहीं दे पाए इस मुकाबले में अपनी टीम को, लेकिन ये शुभम क्या अंत सुखद करेंगे, ये देखने वाली बात है। पटकी हुई गेंद, हुक करने का इरादा था लेकिन सही पोजीशन में नहीं थे बल्लेबाज, पूरी तरह से बीट हुए। 1 फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर। अच्छा बाउंसर था ये, थोड़ा सरप्राइज किया कहीं ना कहीं बैट्समैन को। स्ट्राइक इस समय राजू पाटी के पास। प्रदीप 40 पर खेल रहे हैं और मात्र 4 गेंदें अब पारी में शेष है। रन संख्या 80, 2 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर चले शुभम, राइट आर्म राउंड द विकेट। फिर से पटकी हुई गेंद, इस बार घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। वहां पर फील्डर थोड़े से दूर है और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। लेकिन महत्वपूर्ण बाउंड्री प्राप्त करते हुए राजू पाटे शॉर्ट पिच गेंद का इस बार फायदा उठाने में कामयाब हुए। इस बार और पीछे की तरफ खेल दिया है, शॉर्ट फाइन लेग को बीट किया है, आउटफील्ड तेज है और गेंद फिर से सीमा रेखा के बाहर। 4 रन और। यही मेरा रन संख्या 88 पर पहुंच चुकी है। इस बार तेज तर्रार गेंद, क्लीन बोल्ड, पैरों के पीछे से काम तमाम होता हुआ राजू पाटे का विकेट प्राप्त करते हुए शुभम। इस ओवर की सबसे तेज गेंद थी और लेंथ में पहली बार बदलाव देखने को मिला। इससे पहले लगातार शॉर्ट ऑफ लेंथ डाल रहे थे लेकिन इस बार बिल्कुल फुल एंड स्ट्रेट। ओहो क्या रफ्तार थी, इससे पहले कि बल्ला चलाते काम तमाम हो चुका था राजू का। हालांकि गेंद लो फुल टॉस बन रही थी लेकिन तीनों स्टंप्स खुले छोड़कर खेलने का प्रयास था और रफ्तार इतनी अधिक थी कि बहुत मुश्किल था वहां पर अक्रॉस जाकर उस गेंद को खेलना। 2 चौके लगाए आउट होने से पहले राजू ने। टीम का स्कोर 88, 3 विकेटों के नुकसान पर।
2025 में टीम गांवदेवी गावठान को क्या कुछ होगा आने वाले 5 ओवर्स में, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, सब कुछ आगे का आंखों देखा हाल आप तक पहुंचाएंगे हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मालेगांव शुभम आहिरे सर। मालेगाव दिवस पहिल्यातला अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यातले अंतिम इनिंग आपल्या भेटीला येते। धाव फलकावर धावा लागल्या आहेत 89 आणि 90चं टार्गेट आहे 90 रन्स। पाहुयात 90 धावा चेस केल्या जातील की मग 90 धावा या डिपेंड केल्या जातील। खऱ्या अर्थानं चेस आणि डिपेंड या दोन शब्दांना पुरे पडणारी ही लढाई आपल्या भेटीला येते। निश्चितच 90 अंक जरी आपल्या डोळ्यासमोर असला तरी देखील मैदान हे कुठलंही असो, रणांगण हे कुठलंही असो, ज्यावेळी तुम्ही रणांगणात उतरतात त्यावेळी आव्हान तुमच्या डोळ्यासमोर किती आणि केवढं आहे हे नेहमी विसरून नेहमी स्वतःला हे सांगायचं असतं की मी अजून हारलो नाही, कारण शर्यत अजून संपली नाही। शर्यत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला लढावं लागतं, लढा द्यावा लागतो आणि लढा देऊन हे मैदान आणि हे रणांगण गाजवावं लागतं। तो खऱ्या अर्थानं रणविजयी ठरतो। त्यामुळे या मैदानाचा रणविजयी कुठला संघ ठरतोय ते पाहण्यासारखं राहणार आहे। पाहुयात आघाडीचे बॅटर जर का आपण पाहिले तर स्ट्रायकर एंडला आहे चैतन्य पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रफुल्ल। पाहुयात चैतन्य आणि प्रफुल्ल हीच दोघं जोडी आपण पाहिली तर मागच्या मॅच मध्ये रन चेस करण्यासाठी आले होते, परंतु तिथे त्यांना अपयश मिळालं होतं। परंतु इथे ही मॅच आपल्याला कसोटीची पाहायला मिळणार आहे, ही मॅच आपल्याला ताकदवर पाहायला मिळणार आहे, कारण 90 धावा चेस होऊ शकतात, कारण 30 चेंडू आहेत। कारण आपण पाहिलंय आज 120 100 पार गेलेला आकडा चेस झालेला आहे। त्यामुळे इथे आज गोलंदाजांची परीक्षा राहिली आहे। गोलंदाजांचा फार मोठा समाचार राहिला आहे। श्याम त्रिंबके आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक घेऊन आलेत श्याम, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आहे आणि हे पहिलं षटक फार महत्वाचं राहणार आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे। त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात स्वतःला बाइंड केलाय, जागा बनवली आहे। डीप स्क्वेअर लेग च्या क्षेत्रात स्क्वेअर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला चैतन्य पाटीलच्या माध्यमातून। पाहूयात पाटील कशा पद्धतीनं या मॅचला हाताळतो। आता मात्र फील्ड चेंज केलंय, लॉंग ऑफच्या खेळाडूला आतमध्ये बोलवलंय तर लॉंग ऑनच्या खेळाडूला बाहेर ठाकलाय आणि काऊ कॉर्नरच्या खेळाडूला थोडस पुन्हा एकदा बाहेर खेचलं गेलंय। डीप विकेटच्या क्षेत्रात शोएब पटेलला तिथे तैनात केला गेलेला आहे आणि ऑफसाईडची फील्ड थोडीशी खाली उतरवली आहे। फ्लाय डेड बॉल आणि येस चेंडूला काही क्षणासाठी फ्लाइट मध्ये बसवलंय, एक टप्पा घेतलाय आणि एक टप्पा घेऊन गेलाय सीमा पार, येतोय दुसऱ्या चेंडूवर धडाघाती चौकार 4। चौकाराने सुरुवात झाली आहे। 90 या आकड्याला जर का तुम्हाला चेस करायचं असेल तर मग प्रतिषटक धावा किती लागताय आणि त्या प्रतिषटक लागणाऱ्या धावांचं गणित गोलंदाज असो किंवा फलंदाज असो दोघांना डोळ्यासमोर ठेवावं लागेल। खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा खेळ आपण खेळणाऱ्या खेळाडूला क्रिकेटर म्हणतो, परंतु अक्षय सर खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणारा खेळाडू हा क्रिकेटर तर असतोच, परंतु जो खेळाडू गेमला खेळाला ऑपरेट करतो तो खेळाडू खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये विजयी ठरतो। त्यामुळे मी नेहमी म्हणतो क्रिकेटर इज इक्वल टू ऑपरेटर, आणि इथे आलाय गुडघ्याला बेंड करत एक तडाखेबाज फटका, परंतु फटका फसलाय तिथे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात। प्रदीप गायकवाड डाऊन टू द बॉल, झेल टिपला असेल, एक
लख आणि प्रज्वलित होणारा दिवा चैतन्य पाटील या रणचेतचा मोठा कणा इथे मोडला जातोय आणि माघारी येतोय. ओढी विजय. तिथे चेंडू फक्त उभा राहतोय, झेल टिपला जातोय. प्रदीप गायकवाड अगदी योग्य जागी उभे होते, योग्य जागी त्यांना तैनात केलं गेलेलं होतं, त्यामुळे त्यांना यश मिळतंय आणि झेल टिपून चैतन्य पाटीलला माघारी पाठवलं जात आहे. तर चैतन्य पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अजित दाखल होत आहे. अजित मुंगाजी नवीन फलंदाज पाहूयात. सातत्याने गावदेवी गावठाण या संघाच्या वतीने आपण जर का पाहिलं तर प्रफुल्ल आणि चैतन्य या दोघांनाच जास्तीची फलंदाजी करावी लागली होती, परंतु आता एक नवखे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित यांच्यावर आता जबाबदारी असेल. तिसऱ्या चेंडूवर बळीची टाळी आलेली आहे, तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन आलेलं आहे. आता मात्र आव्हान आहे अजित समोर. बॅटची कड घेतली परंतु यष्टीरक्षकापासून चेंडू थोडासा दूर ट्रॅव्हल करत टप्पा घेतोय. मात्र एक धाव आली आहे. एका सिंगल डबलनं इथं मला वाटतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला काहीही फरक पडणार नाहीये. फरक पडणार असेल तर तो फलंदाजी करणाऱ्या संघाला पडणार आहे, कारण आज दिवसभर जर का आपण पाहिलंय तर आज दिवसभर चेंडूचं आणि सीमेचं प्रेम ओतू गेलंय आणि ते प्रेम ओव्हरफ्लो झालंय. अगदी प्रत्येक बॉलवर चेंडूची आणि सीमेची भेट, अलिंगणाची भेट आपण सातत्याने पाहिले. इथेही ओहो स्लॉक स्वीपचा फटका डीप मिड विकेटच्या मस्तकावरून चेंडूला फेकून दिलाय. इथे येतोय एक कडक षटकार 6. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धाव फलकावर धावा 17 लागल्या आहेत. प्रतिषटक 18.25 असा आस्किंग रन रेट आहे. या मॅचला जिंकायचं असेल तर मग दोघंही संघांसमोर हे आव्हान डोळ्यासमोर ठेवून या मॅचला ऑपरेट केलं गेलं पाहिजे, कारण मी याच्या आधीच बोलत होतो क्रिकेटर इज इक्वल टू ऑपरेटर. तुम्हाला गेम ऑपरेट करता आला पाहिजे. 18.25 प्रतिषटक हा आस्किंग रन रेट आहे. त्या आस्किंग रन रेटला कशा पद्धतीने हाताळलं जातं ते देखील पाहण्यासारखं राहील. नवीन गोलंदाज आपण पाहत आहोत प्रसन्न. आज प्रसन्नने गोलंदाजी युनिटमध्ये एकमेव गोलंदाज असे ठरलेत की त्यांनी खऱ्या अर्थानं गोलंदाजांची लाज राखली आहे आणि प्रसन्नने खऱ्या अर्थानं प्रसन्न केलंय गोलंदाजी करत असताना. ओहो प्रसन्नकडून चूक झाली आहे आणि ती चूक फलंदाज षटकारानं शमवतोय. भूक येता इथेही 6 धावा. भीमरसाठी इथे पंचांचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. इज दिस भीमर ऑर नॉट भीमर हाईट साठी.
डिलिव्हरी आहे. फ्री हिटच्या बॉलला प्रसन्ननं निश्चितच चांगल्या पद्धतीने हाताळलाय. मी त्याच्याबद्दल कौतुक करत होतो, कारण त्याने त्या क्वालिटीची गोलंदाजी आज करून दाखवलेली आहे. पुन्हा एकदा लाईन डिलिव्हरी, हार्ड लाईनचा वापर केला गेलाय. पुल केलाय तिथे डिपीड विकेटला शॉय पडेल. अगदी चतुर आणि चालाखीनं योग्य वेगानं आणि योग्य पद्धतीने चेंडूला हाताळतोय, फेकतोय. मात्र तिथे एक धाव एका सिंगलला धावफलक पुढे जाईल. आता तिथेच 25-25 या आकड्यावर पहिला बॉल बीमरचा पहिला बॉल फ्री, त्याच्यानंतरचा बॉल फ्री हिटचा पहिला, त्यानंतरचा बॉल मात्र एक सिंगल. तिथेच 7 धावा पहिल्या बॉलवर द्यावा लागला, मात्र नंतरच्या 2 बॉलवर एक सिंगल आहे. ओहो, चेंज ऑफ डिलिव्हरी, पंचांकडे विचारणा केली जाते. अगदी गलीच्या क्षेत्रातून, स्लिपच्या क्षेत्रातून, पॉइंटच्या क्षेत्रातून, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून विचारणा केली गेली, अपील केली गेली आणि ती अपील सक्सेसफुल ठरते. तिथेच प्रफुल्ल यांना माघारी परतावं लागेल. अलगत का असेना, फ्लाइंग का असेना, परंतु कीज घेतला होता, चुंबन घेतलं होतं फळीचं, त्यामुळे फलंदाजाला माघारी यावं लागतंय. विकेटचा पतन, दुसरा हादरा लागतोय. ओव्हर टू यू डीजे. दबडी फलंदाज आपण पाहत आहोत सज्जन मोकळ. दुसरा हादरा लागलाय. 25 अंकावर प्रसन्न निश्चितच कमबॅक करून दिलाय. पाहूयात सज्जन मोकळ, ज्याला देखील आज दिवसभरात पहिल्यांदाच फलंदाजीला यावं लागतंय. सूर्य मावळतीला चाललाय, परंतु मावळतीला जाणारा सूर्य या मॅचचा साक्षीदार होऊन मावळणार आहे. आडवी बॅट इथेही चालवली आहे, बॅटची कड घेतली आहे. ओहो, हुलकवणी घातली आहे चेंडूने. आता मात्र शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. अखेर चेंडूने सीमा गाठली आहे आणि ही शर्यत जिंकली आहे. काय कलाटणी दिली आहे. लहानपणी संजीवनीचा खेळ प्रत्येक मुलगा खेळलेला आहे आणि ती संजीवनी देत असताना ज्यावेळी कोणी आपल्याला टिपायला येतंय, कोणी आपल्याला बाद करायला येतंय, त्यावेळी मात्र घोलांटी द्यावी लागते ना, त्या पद्धतीची घोलांटी चेंडूवर दिली आहे. अगदी क्षेत्ररक्षकाजवळ पुढे हात टप्पा घेतोय आणि एक मजाकी अठ्ठण तिथे चेंडू घेतोय. मात्र तिथे चौकार आणि 4 प्राप्त होत आहे. बॅट चालवली गेली आहे, स्लॉट मध्ये होता, ओव्हरविज बॉल होता, फिंगरिंग केली गेली आहे, बोट फिरवली गेली आहे. अगदी बॅट जवळ बॉल पडतोय, परंतु अलगद दिशा वळवतोय आणि यष्टीरक्षकाच्या हाती लागतोय. इथेही एक डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 1.5 षटकाचा खेळ, दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आपल्या भेटीला येतो. 29 धावा धाव फलकावर आहेत. या षटकात 12 धावा आतापर्यंत प्रसन्ननं खर्च केलाय. हा बॉल महत्वाचा असेल, हा बॉल टर्निंग असेल. या बॉलवर मेहनत घ्यायची होती, मात्र इथे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय. प्रदीप गायकवाड चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूला वेचून फेकलाय. बचावलेत. अंतिम क्षणी, मोक्याच्या क्षणी गाड्यांना टर्न मारला आणि रिव्हर्स गेअर घेतलाय, त्यामुळे तिथे ऍक्सिडेंट होण्यापासून बचाव मिळतो. एक सिंगल आली आहे. या षटकात 13 धावा आल्या आहेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीअंती धाव फलकावर धावा लागताय 30. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 मध्ये 60ची आवश्यकता. 18 बॉल 60 धावा प्रति षटक, 20चा आस्किंग रन रेट. जसं जसं एक षटक पुढे जात आहे तसा तसा आस्किंग रन रेट हा वाढत चाललाय. निश्चितच वाढत जाणाऱ्या आस्किंग रन रेटला कव्हरअप करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला जर काही मॅच जिंकायची असेल. मात्र इथे गोलंदाजी करणारा संघ चितच जर का पाहिलं तर श्रावणी राजू डेरी या संघाच्या वतीने आज दिवसभरात गोलंदाजी करणाऱ्या युनिटकडून, गोलंदाजांकडून फार साऱ्या चुका झाल्या होत्या, परंतु त्या चुकांना सुधरवलंय, त्या चुकांवर काम केलंय. आयुष्यात नेहमी हे म्हटलं जातं की आयुष्यात जर का पुन्हा एकदा कधी संधी मिळाली तर जुनी चूक पुन्हा कधी करू नका. आणि जुनी चूक काय तर मागच्या सामन्यात जो पराभव मिळाला तो का मिळाला, कशा पद्धतीने मिळाल्या, त्या चुकांवर काम करत जर का तुम्ही पुन्हा एकदा मूव्ह ऑन करतात आणि पुन्हा एकदा येणाऱ्या सामन्यामध्ये तुम्ही त्या चुका यशस्वीरित्या पार पाडतात ना, तर मग तुम्ही त्या चुका सुधरवलेल्या आहेत हे म्हणावं लागतं. अभिजित दुधे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, तर संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहे. इथे ही लेंथ मागे ठेवली आहे, फिंगर्स रोल केली आहे, बॅट पासून चेंडूला दूर ठेवलाय. ओहो, सुरेख फिल्डिंग.
ब्रिलियंट एफर्ट्स आपल्याला तिथे प्रदीप गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज मात्र या नावानं चर्चा कमवली आहे. मालेगावच्या मसगा महाविद्यालयाच्या कॉलेज ग्राउंड निश्चितच या ग्राउंडवर आज प्रदीप गायकवाडनं फलंदाजी करत असताना असो किंवा मग फिल्डिंग करत असताना असो प्रदीप गायकवाड या नावानं निश्चितच अपरंपार चर्चा कमवली आहे. इथे मात्र स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्विंग प्लॉट मध्ये, येथील धावा इथेही 6-6-6. किसी पिंजरे में कैद ना होगा एक खानदानी शेर है, चितोस भीमरावांवर हे गीत आहे. परंतु या गीताला शोभेल अशी फलंदाजी, या गीताला शोभेल अशी गोलंदाजी, या गीताला शोभेल असा खेळ तुम्हाला मैदानावरही करावं लागेल. ते प्रोत्साहन तुम्हाला घ्यावं लागेल, मिळवावं लागेल. हो, फुलर लेंथवरचा बॉल स्लाइस केलाय. वाडी शॉर्कर फक्त बॅटचा फेस इथे चेंडू समोर उभा ठेवला आणि चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. इथे येतोय एक आकर्षक आणि अलंकारिक फटका. धावा 4. क्रिकेटच्या खेळात जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत विजयी कोण आणि पराभव कोण आहे हे सांगू शकत नाही मित्रांनो. प्रतिषटक 20चा आस्किंग रन रेट असताना या षटकात आतापर्यंत 3 चेंडूंवर 15-11 धावा आल्यात. इथेही लोवर फुल टॉस, हो एक्स्ट्रा कव्हर्सच्या क्षेत्रात खेळून काढलाय अमित नाईक. जिथं स्वतःच्या पावलांना सांभाळलं, चोरट्या पावलांनी सीमेपार जाऊ देण्यापासून चेंडूला अडवलंय, थांबवलंय. 2 धावा वाचवल्यात. एक धाव वाचवणं आता क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. कारण गोलंदाजानं नुसताच चांगला बॉल टाकून फिनिश करणं हे महत्वाचं नसतं, तर त्या फिनिशिंगला एक योग्य टच जर का कोणी देत असतील तर मग ते क्षेत्ररक्षक असतात. क्षेत्ररक्षकांची कामगिरी फार महत्वाची राहते ज्यावेळी तुम्ही स्कोरला डिपेंड करत असतात. स्लॉटमध्ये आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये, बॅटच्या आतल्या भागाला लागतोय बॉल, त्यामुळे कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला तो बॉल अडवायला थोडासा सोपा गेला. इथे एक सिंगल आहे. कमबॅक केलाय अभिजितने. एक बिग हिट, त्यानंतर आलेला चौकार, त्यानंतर मात्र 2 चेंडूंवर 3 धावा दिल्या आहेत अभिजित दुधडे. तिथंच अभिजित दुधे दुबईला जाऊन आलेला आणि या दुबईमध्ये सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळलेला हा खेळाडू. वैयक्तिक जीवनात फार मोठी संघर्षाची कहाणी, एक वेगळी कहाणी अभिजित दुधेची राहिली आहे. त्या संघर्षाला झुगारून पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला तो सज्ज होतोय. खोलवर टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला हाती घेईल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल आणि या षटकाची समाप्ती देखील होईल. या षटकात निश्चितच जर का आपण पाहिलं तर अभिजित दुधे याने जागा बनवली आहे आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. पाठवलं डिफाईन लेगच्या क्षेत्रात. येत आहे धावा 4. चौकार. जिवंत ठेवलंय मॅचला. फोन उचलत नसेल तर मग त्याच्या दारापर्यंत जावं लागतं आणि वारंवार प्रयत्न करूनही बॅट आणि बॉलचा संपर्क होत नसेल तर मग जागा बनवावी लागते, फटका सजवावा लागतो. आयता बॉल मिळत नाही कारण ही ओपनची स्पर्धा आहे. इथे मात्र फटका फसलाय.
चेंडू उभा राहिलाय, झेंडा उभा केलाय, इम्रान गेल यांच्याकडून झेल ड्रॉप झालाय, रनआउटची देखील संधी आहे. दोघंही खेळाडू एका क्षणासाठी मिडल ऑफ द क्रीज होते, अगदी खेळपट्टीच्या मध्यावर दोघे खेळाडू होते, परंतु यष्ट्यांजवळ कुठलाही खेळाडू उपलब्ध नव्हता, त्यामुळे चेंडू थ्रो करता आलेला नाहीये. झेल इथे सुटतोय, पाहूयात हा सुटलेला झेल किती महागात पडतो ते. एक धाव आली आहे, चौकारानंतर कमबॅक केलं होतं प्रसन्ननं, काउंटर अटॅक केला होता प्रसन्ननं, उत्तर दिलं होतं प्रसन्ननं, परंतु प्रसन्नाच्या या उत्तराला चितच फेल केलंय, अपयशी ठरवलंय क्षेत्ररक्षकाने. ओहो, वर शॉट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात अगदी हॅमर वाजवलाय, हातोडा चालवलाय आणि पाठवलाय चेंडूला. वन बाउंस सीमारेषा पार, येतोय चौकार. अजूनही महत्वाची राहतील, कारण ही मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो. अजूनही ही मॅच दोघंही संघांसाठी ऑन आहे. अजूनही ही मॅच जिंकतय कोण हारतय कोण हे सांगता येणार नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल होतो का पाहूयात. येस, बदल केलाय. स्क्वेअर लेगच्या खेळाडूला थोडंसं वरती चढवलंय. बॅटची कड मात्र यष्टीरक्षकाकडून झेल सुटतोय. एकाच षटकात 2 झेल जर का ड्रॉप होत राहतील तर मग गोलंदाजाचा आत्मविश्वास काय सांगेल, गोलंदाजाचं मन काय सांगेल. गोलंदाजाच्या प्रयत्नांना इथे अपयशी ठरवलं जाते. मी याच्या आधीच बोललो होतो, गोलंदाज कोणीही असो, परंतु गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षकांची साथ फार महत्वाची असते. क्षेत्ररक्षकांनी साथ देणं फार महत्वाचं असतं. फुल केलाय बॉल. हो, फटका फसलाय का पाहावा लागेल. फसला होता आणि चांगली फिल्डिंगही तिथे केली गेली आहे. चांगली फिल्डिंग, क्वालिटी फिल्डिंग. चेंडूला सीमा पार जाऊ दिलेले नाहीये. तिथे मात्र चेंडूच्या आणि सीमेच्या प्रेमात क्षेत्ररक्षक विलन बनतोय आणि चेंडूला आतच थांबवतोय. मात्र 2 धावा आल्या आहेत. 55 धावा धाव फलकावर लागताय. पाहिलं तर सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 9 धावा होत्या, मात्र नंतरच्या 2 बॉलवर आल्या आहेत फक्त 2 धावा. आतापर्यंत 11 धावा ते प्रसन्ननं खर्च केल्या. शेवटचा बॉल, हा बॉल देखील निर्णायक असेल. या बॉलवर किती धावा येतात ते पाहावं लागेल. ऑन साइडला आता 4 खेळाडू तैनात केली गेली आहेत. स्लोवर बॉल, निश्चितच फ्लाइटेड बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मात्र एकही धाव नाहीये. एकही धाव नाहीये. डॉट बॉल हाही पाहायला मिळतो. या षटकात फक्त 11 धावा दिल्यात प्रसन्नने आणि या 11 धावांनी निश्चितच श्रावणी राजू डेअरी हा संघ काहीसा का असेना परंतु प्रसन्न असेल. निश्चितच 6 बॉल आणि आता 35ची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा बनवायच्या आहेत 35. 6 बॉल्स आर रिमेनिंग, 35 रन्स आर रिक्वायर्ड. मित्रांनो, वॉच अ मॅच. याच 2 संघांमध्ये निश्चितच आजच्या दिवसातला पहिला सामना झाला होता, परंतु आजच्या दिवसातला पहिला सामना जर का आपण पाहिला तर मग गावदेवी गावठाण या संघानं काबीज केला होता, जिंकला होता, परंतु काउंटर अटॅक केलाय, प्रत्युत्तर दिलंय ते श्रावणी राजू डेअरी या संघानं. पहिला सामना तुम्ही जरी जिंकला असलात तरी देखील दुसऱ्या सामन्यात आम्हाला संधी आहे आणि त्या संधीचं सोनं आम्हाला करता येत आहे. संतोष चव्हाण आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चितच संतोष चव्हाण फुल टॉस हाताळला गेलाय. प्रॉपर कनेक्शन जरी नव्हतं तरी देखील सीमा पार चेंडू गेलाय आणि धावा इथे 6 मिळवल्यात. संतोष चव्हाण नांदगाव तालुक्यातला मूळ डोंगरी या गावाचा केलंय. जिथंच फार मोठी ख्याती या खेळाडूची राहिलेली आहे. तोच संतोष चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलवर टाकलाय. ओहो, तेज तर्रार ब्लॉक होलचा बॉल. जिथंच नाशिक जिल्ह्यातल्या इतक्या छोट्याशा भागातनं जर का खेळाडू KKR साठी नेट बॉलर होऊ शकतो तर मग काबिल तारीफ. परंतु नंतरून येणाऱ्या जबाबदाऱ्या, नंतरून होणारे जीवनातले अपप्रसंग, या गोष्टींमुळे आपल्याला तिथून ओढावं लागतं, मागे बॅकफूटवर जावं लागतं. अशी कित्येक खेळाडू आहेत
अशी कित्येक नावं आहेत की त्यांना क्रिकेटला सोडावं लागलेलं आहे, परंतु त्यांना जरी क्रिकेटला सोडावं लागलेलं आहे तरी देखील त्यांची क्रिकेटची ओढ, त्यांची क्रिकेटबद्दलची जाणीव, क्रिकेट प्रतीचं प्रेम हे त्यांना कधीच क्रिकेटपासून दूर ठेवत नाही. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण जर का कोणी असेल तर ते आहेत मुख्य पंच जयकुमार पवार सर यांची एक वेगळा इतिहास, वेगळा संघर्ष या क्षेत्रात देखील राहिलेला आहे. बॅटची कड आणि यस, चेंडूनं उडवलाय फलंदाजाचा फड, पाठवलाय फलंदाजाला माघारी. संतोष चव्हाण याला मिळते विकेट. देवी गावठाण एक गाव एकच्या स्पर्धा असो किंवा ग्रामीणच्या स्पर्धा असो किंवा टेनिस बॉलच्या ओपनच्या भल्या मोठ्या पारितोषिकाच्या स्पर्धा असो, आपण नेहमी सातत्याने खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गावदेवी गावठाण हे नाव ऐकत आलेलो आहोत. परंतु आज चितच त्यांना पाहिजे तितकं यश मिळालेलं नाहीये, तरी काही हरकत नाही मित्रांनो. तुम्ही एकीनं आलात, एकीनं लढलात. मालेगाव नगरीत तुम्ही एवढ्या दूरवरचा प्रवास करत महामानव चषक 2025 या स्पर्धेत दाखल झालात, हीच खऱ्या अर्थानं तुमची यशोगाथा राहील. आणि सबंध मालेगाव टेनिस क्रिकेट कडून सबंध महामानव चषक 2025 आणि महामानव फाउंडेशनच्या वतीने तुमचे मनस्वी आभार असतील की तुम्ही एवढ्या लांबून इथपर्यंत पोहोचलात आणि या स्पर्धेचे तुम्ही भागीदार झालात. परंतु येणाऱ्या असंख्य स्पर्धेसाठी गावदेवी गावठाण या नावाला यश मिळो याच आमच्या वतीने शुभेच्छा असतील, मालेगाव टेनिस क्रिकेटच्या वतीने शुभेच्छा असतील. अ व्हेरी हार्ड लक गावदेवी गावठाण अँड बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. स्पर्धेतील पहिला सामना हारून देखील या स्पर्धेतील सुपर 8 मधलं दुसऱ्या तिकीट पक्क केलं जात आहे आणि त्या संघाचं नाव आहे श्रावणी राजू डेअरी मालेगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे प्रदीप गायकवाड. यायचंय प्रदीप आणि हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. प्रदीप गायकवाड सलग 3 मॅचेस मध्ये दर्जेदार खेळी केली आहे. मॅन ऑफ द मॅच तिघही खेळींचा दावेदार होता, परंतु अखेरीस यश त्याला मिळतोय, अखेरीस यश त्याला घेऊन येतोय मॅन ऑफ द मॅचच्या कक्षात. यायचंय प्रदीप आणि हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. यायचंय प्रदीप आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चितच प्रदीप गायकवाड प्लीज जॉईन करायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्सला आणि हा सामनावीराचा पुरस्कार तुम्ही स्वीकारायचा आहे. आपण पाहत आहोत जय अंबे ट्रेडर्स, हिरा मेडिकल एजन्सी अँड समर्थ ट्रेडिंग कंपनी स्टील ट्रेडिंग प्रेझेंट टॉस्का बॉस कक्षात. इथे प्रदीप गायकवाड यांना महामानव फाउंडेशनच्या वतीनं अर्थातच अजय पाटील यांच्या शुभ हस्ते महामानव फाउंडेशनच्या वतीने एक दर्जेदार चषक इथे दिला जातोय आणि एक दर्जेदार कॅप जी की 70-70 ची कॅप इथे वितरित केली जाते. प्रदीप गायकवाड यांना ती कॅप वेअर करायची आहे, प्रदीप स्वीकारायची आहे. ती कॅप वेअर करायची आहे प्रदीप. प्रदीप गायकवाड हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. प्रदीप एक छोटासा बाईट, एक छोटीशी मुलाखत होईल प्रदीप, त्यानंतर तुझी सुट्टी. काय सांगशील प्रदीप, दिवसभरात खूप दर्जेदार खेळ खेळलास, बॅटिंग करत असताना काय फील करत होता, कशी फील तुला येत होती बॅटिंग करत असताना? प्रथमतः तर धन्यवाद राजूभाईंचं आणि इम्रान भाईंचं ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं इथं खेळण्यासाठी. आणि हॅट्सऑफ आहे बॉबीला, त्यांनी एवढी अप्रतिम टुर्नामेंट केली. परत विदाऊट एंट्री एवढी एंट्री म्हणजे न घेता
एवढी मोठी टुर्नामेंट करणं सोपी गोष्ट नाही. महामानव फाउंडेशनच्या टीमला पण खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी पण मी शुभेच्छा देतो. माझ्या टीमला पण मी थँक्यू म्हणतो, मला वरती प्रमोट केलं त्यांनी, आणि इम्रान भाईला थँक्यू म्हणतो. धन्यवाद. बॅटिंग करत असताना काय फील करत होता? कशा पद्धतीनं बॅटिंग करायला तुला मजा येत होती? काही जास्तीचं स्ट्रगल होतं का? किंवा तुझी मानसिकता तुला काय सांगत होती बॅटिंग करत असताना? तुझा माइंडसेट काय होता? खऱ्या अर्थानं मी तुझा संघर्ष फार जवळून पाहिलेला आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून पाहिजे तितक्या मोठ्या नॉक्स येत नव्हत्या, पाहिजे तितक्या मोठ्या खेळी तुझ्या बॅटमधून येत नव्हत्या, बऱ्याचशा गोष्टी तुला ऐकाव्या लागल्या असतीलच, नो डाऊट, त्यात कुठलीही शंका नाही आहे. परंतु तो प्रदीप गायकवाड आणि आजचा प्रदीप गायकवाड याबद्दल काय सांगशील? प्रथमतः विकेट एवढी चांगली ना, म्हणजे तुम्ही चांगला जर वेळ घेतला विकेटवर तर पूर्ण बॉल पण चांगला मोठा आहे, बॅटवर येतो बॉल, आणि बॉल जर प्रॉपर मिडल झाला तर 6 होतो ट्रॅव्हल. तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवला तर सगळं काही शक्य आहे. अप डाऊन परफॉर्मन्स तुमचे चालत असतात, पण कधी पण स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुम्ही स्वतःवरती बिलीव्ह करा, सगळं काही शक्य असतं. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. धन्यवाद प्रदीप. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा, बिग कॉंग्रॅट्स तुला वैयक्तिक माझ्याकडूनही, मालेगाव टेनिस क्रिकेटच्या वतीनंही, आणि तुझ्या माध्यमातून खेळ होत राहावं याच माझ्या वतीनं शुभेच्छा असतील. हे होतं प्रेझेंटेशन बॉक्स. जय अंबे ट्रेडर्स, हिरा मेडिकल अँड समर्थ ट्रेडिंग कंपनी. आजचा दिवस संपतोय, परंतु उद्या आपण पुन्हा एकदा जॉईन करणार आहोत महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2025. उद्या नवे 4 संघ, नव्या 4 संघांमध्ये नवे खेळाडू, देशभरातील नामवंत खेळाडू इथे आपल्याला दाखल होतील आणि पाहायला मिळतील. उद्या पुन्हा एकदा 70-70च्या लाईव्हच्या माध्यमातून आपण जोडले जाणार आहोत.